यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय जनतेच्या मूलभूत सुविधाला आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे आणि त्या दृष्टीनं काम चाललेलं आहे. स्वच्छतेमध्ये आपण बघतोय की प्रशासकीय कार्यकाळ 4 वर्षाचा होता, तर त्या 4 वर्षानंतर जेव्हा आम्ही आलो सत्तेमध्ये तर फक्त 21 कर्मचारी आणि 2 घंटा गाड्या होत्या. तर त्या 2 घंटा गाड्याच्या आम्ही 13 गाड्या आता चालू केलेल्या आहेत नगरपालिकेच्या. प्रत्येक प्रभागानुसार स्वच्छतेची झोनिंग केलेली आहे. 3 दारोगा आहेत, 150पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि स्वच्छतेचं योग्य नियोजन चाललेलं आहे. मग असं असताना, असं चांगलं काम असताना फक्त विरोधाला विरोध त्यांचा चाललेला आहे. दुसरं एक महत्त्वाचं अजून सांगतो की पाणी पुरवठा. आम्ही पाणी पुरवठ्यावर सुद्धा प्रायोरिटीनं काम केलेलं आहे. पाणी पुरवठा यांच्या कार्यकाळामध्ये पात्रीकरांनी अनुभवलेलं आहे की धरण जे आहे, म्हणतो मराठीत म्हणे की धरण उशाची पुरवठ घशाची, अशी परिस्थिती आहे. ढालेगावमध्ये मुबलक पाणी असताना सुद्धा तांत्रिक बिघाडामुळं पात्रीकरांना 8-8 दिवस निर्जळी झालेली आहे. पण हा विषय अध्यक्ष साहेबांनी प्रायोरिटीनं घेतला, प्राधान्यानं, आणि त्यावरती आम्ही तिथं 150 HP एक नवी मोटर घेतली, 75 HP दुसरी मोटर घेतली. फिल्ट्रेशन प्लॅट आहे 9.5 MLDचा. ते फिल्ट्रेशन प्लॅटमध्ये सुद्धा आम्ही त्याची क्लिनिंग पूर्ण करून घेतलेली आहे आणि एकदम व्यवस्थित रित्या आता पात्रीकरांना पाणी मिळतं. तिसरी एक महत्त्वाची बाब की अध्यक्ष साहेब, आमच्या सतत मिटिंग होतात सभागृहामध्ये, आम्ही अंतर्गत मिटिंग घेतो. त्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही विद्युत संबंधी जे आहे तर याच्यामध्ये शहरामधील 2000 पोलचे आम्ही सर्वे करून घेतला. त्यामध्ये किती आपल्याला लाईट बसवणं आवश्यक आहे, अध्यक्ष साहेबासोबत आमच्या कंपनीसोबत काही कॉन्ट्रॅक्टही चालू आहे. म्हणजे एकंदरीत आम्ही मूलभूत सुविधेला प्रायोरिटी देतो. चांगलं काम चालू आहे, लोक समाधानी आहेत. मग असं असताना आता विरोधाला विरोध करायचा, म्हणून आजचा हा जो त्यांनी विषय घेतलेला आहे की आज सर्वसाधारण सभा होती, अपेक्षित होतं की त्यांनी या विकास कामाला पात्र शहराच्या सहकार्य करावं, विकासासाठी योगदान द्यावं, हे या निमित्ताने मी सांगेन. पाथरी शहरातील जे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे दुकान आहे त्यांना आपण नोटीसही दिलेली आहे की त्यांना खाली करा, त्यांचा पगार दर वाढ नाही, त्याला मुख्याधिकाऱ्यांना नोटीस दिलेल्या आहे. काम आहे आणि 11 वर्ष झाले याला नूतनीकरण करावं लागतं आणि हा सीओचा अधिकार आहे. आणि कर जे वसुली आहे आपलं साफसफाई करवरच चालती आणि आपले पाथरी शहराचे लोक सुज्ञ पहिले कर भरत होते, पण हे पैसे पहिले फकराबादमध्ये जात होते, आता नगरपालिका. बेलदार फंक्शन हॉल पाण्यात आलेले 2007 मध्ये तयार झालेले होते. 19 वर्षाचा आता तुम्ही काढलं. हा चुकीचा निर्णय बेलदार फंक्शन हॉलचा आहे, तो गार्डनचा आहे आणि ते चुकीनं तिथं बांधकाम केलंय, त्याला मंजुरी नाही, काय नाही. तिथं डीपी प्लॅन मध्ये ते गार्डन आहे, चुकीनं वर्कटर देऊन चुकीनं पैसे केले, हे बरोबर नाही. ह्याच्यानंतर तिथं मंगल कार्यालय राहणार आहे का गार्डन राहणार? गार्डन राहणार आहे, गार्डन. मला इथं सांगायचं आहे की गार्डन आम्ही जे आश्वासनं जनतेला दिले होते त्यामध्ये प्रामुख्यानं होतं गार्डनचं. 50,000 लोक तिथं आपलं शहर आहे, इथं एकही गार्डन नाही अजून, इतके वर्ष झाले. मग हे त्यांचं अपयश नाही का? त्याच्याबद्दल ते बोलणार नाहीत का की आम्ही शहरासाठी गार्डन करू शकलो नाहीत? आम्ही नमो उद्यानमध्ये अध्यक्ष साहेबांनी हा विषय घेतला त्यामध्ये, आणि त्यामध्ये आम्ही आज गार्डन करतोय. लोक समाधानी आहेत. बेलदार फंक्शन हॉल आहे ते आम्हाला बांधायचं, त्याच्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपये प्रस्तावित केलेले आहेत. फंक्शन हॉल पाडून त्या ठिकाणी आपण गार्डन करणार. बेलदार फंक्शन हॉल ही गार्डन साठी आरक्षित जागा होती, हे तुम्ही समजून घ्या की शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये गार्डन होतं, तिथं आम्ही गार्डन करतोय आणि बेलदार फंक्शन हॉल सुद्धा आम्ही करतोय. नाही, हा मुद्द्याच्या अगोदर प्रशासनाचा काळ होता, त्या काळाची आम्ही 3 महिन्याची पगार दिली. अजून एक मी महत्वाचं सांगेल की आम्ही प्रशासकीय सुधार अध्यक्ष साहेबांनी जे घेतलंय ह्याच्यामध्ये आम्ही बायोमॅट्रिक्स केलेले की कर्मचाऱ्यांना जे आहे 9:30 ते 6 पर्यंत त्यांना थंब एंट्री त्यामध्ये दिलेली आहे. प्रशासकीय सुधार चालू. PTRचे वरती रजिस्टर बघा जीर्ण झालेले होते, त्याचं सुद्धा आम्ही डिजिटलायझेशन करतोय. बांधकाम विभागामध्ये आज कोणी NA लेआउटसाठी ऍप्लिकेशन देऊ शकता, ओपन टू ऑल आहे. पण एक प्रकारे सर्वच बाजूने आम्ही पाथरी शहरातील नागरिकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. जनता समाधानी आहे, यांचा विरोध हा कायमच राहणार आहे हे सुद्धा जनतेला माहिती. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी विकासाला प्राधान्य द्यावं, एवढं त्या निमित्तानं बोलतो. धन्यवाद. आज नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली आणि यामध्ये स्पष्ट दिसून आलं गेल्या अनेक वर्षाची 35 वर्षाची सत्ता गेली आणि नवीन सत्ता आम्ही स्थापन केलेली हे त्यांना मान्यच होतं. मग विरोधाला विरोध करणं ही त्यांची भूमिका आहे. आता मी त्यांची प्रेस पाहिली, त्यामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. सर्वप्रथम इथं सांगू इच्छितो की जसं नगराध्यक्ष 21 डिसेंबरला निवडून आले आणि त्यानंतर आसिफ भाई खान यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय जनतेच्या मूलभूत सुविधाला आम्ही प्रायोरिटी दिली आणि त्या दृष्टीनं काम चाललेलं आहे. स्वच्छतेमध्ये आपण बघतोय की प्रशासकीय कार्यकाळ 4 वर्षाचा होता, तर त्या 4 वर्षानंतर जेव्हा आम्ही आलो सत्तेमध्ये तर फक्त 21 कर्मचारी आणि 2 घंटा गाड्या होत्या.
तर त्या 2 घंटागाड्याच्या आम्ही 13 गाड्या का आता चालू केलेल्या आहेत नगरपालिकेच्या. प्रत्येक प्रभागानुसार स्वच्छतेची झोनिंग केलेली आहे. 3 दारोगा आहेत, 150पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि स्वच्छतेचं योग्य नियोजन चाललेलं आहे. अशा असताना, असं चांगलं काम असताना फक्त विरोधाला विरोध त्यांचा चाललेला आहे. दुसरं एक महत्त्वाचं अजून सांगतो की पाणी पुरवठा. आम्ही पाणी पुरवठ्यासुद्धा प्रायोरिटीनं काम केलेलं आहे. पाणी पुरवठा यांच्या कार्यकाळामध्ये पात्रीकरांनी अनुभवलेलं आहे की धरण जे आहे, म्हणतो मराठीत म्हणे की धरण उशाशी पुरवठ घशाशी, अशी परिस्थिती आहे. ढालेगावमध्ये मुबलक पाणी असताना सुद्धा तांत्रिक बिघाडामुळं पात्रीकरांना 8-8 दिवस निर्जळी झालेली आहे. पण हा विषय अध्यक्ष साहेबांनी प्रायोरिटीनं घेतला, प्राधान्यानं, आणि त्यावरती आम्ही तिथं 150 HP एक नवी मोटर घेतली, 75 HP दुसरी मोटर घेतली. फिल्ट्रेशन प्लॅट आहे 9.5 MLDचा, ते फिल्ट्रेशन प्लॅटमध्ये सुद्धा आम्ही त्याची क्लिनिंग पूर्ण करून घेतलेली आहे आणि एकदम व्यवस्थितरित्या आता पात्रीकरांना पाणी मिळतं. तिसरी एक महत्त्वाची बाब की अध्यक्ष साहेब, आम्ही आमच्या सतत मिटिंग होतात सभागृहामध्ये, आम्ही अंतर्गत मिटिंग घेतो. त्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही विद्युत संबंधी जे आहे त्याच्यामध्ये शहरामध्ये 2000 पोलचे आम्ही सर्वे करून घेतला. त्यामध्ये किती आपल्याला लाईट बसवणं आवश्यक आहे. अध्यक्ष साहेबासोबत आमच्या कंपनीसोबत काही कॉन्ट्रॅक्टही चालू आहे. म्हणजे एकंदरीत आम्ही मूलभूत सुविधेला प्रायोरिटी देतो, चांगलं काम चालू आहे, लोक समाधानी आहेत. मग असं असताना आता विरोधाला विरोध करायचा म्हणून आजचा हा जो त्यांनी विषय घेतलेला आहे की आज सर्वसाधारण सभा होती, अपेक्षित होतं की त्यांनी या विकास कामाला पात्र शहराचं सहकार्य करावं, परंतु ती कोणतीही भूमिका न घेता आम्ही विविध विकास कामाचा प्रस्ताव ठेवला, त्याला त्यांनी विनाकारण विरोध केलेला आणि विरोधाला विरोध करणं हे त्यांनी टाळावं आणि शहराच्या विकासासाठी योगदान दुकान वालों को हे नोटिस या देते निमित्तानं. बोलकर बताए, दुकान वालों को नोटिस देते हैं. पाथरी शहरातील जे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे दुकान आहे त्यांना आपण नोटीसही दिलेली आहे की त्यांना खाली करा, त्यांचा पगार दर वाढवणे. नाही, त्यांना मुख्य ऐका, 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 अधिकाऱ्यांना ऐका, ऐका. आणि मी बोलतो त्याचं त्याच्याबद्दल, मी बोलतो त्याच्याबद्दल. हे रुटीन काम आहे आणि 11 वर्ष झाले याला नूतनीकरण करावं लागतं. आणि हा COचा अधिकार आहे आणि कर जे वसुली आहे आपलं साफसफाई करवरच चालते आणि आपले पाथरी शहराचे लोक पहिले कर भरत होते, पण हे पैसे पहिले फकराबादमध्ये जात होते, आता नगरपालिका. बेलदार फंक्शन हॉल पाण्यात आलेले 2007 मध्ये तयार झालेले होते. 19 वर्षाचा आता तुम्ही पाळलं. हा चुकीचा निर्णय बेलदार फंक्शन हॉलचा आहे, तो गार्डनचा आहे आणि चुकीनं तिथं बांधकाम केलं आहे, त्याला मंजुरी नाही, काय नाही. तिथं DP प्लॅनमध्ये ते गार्डन आहे, चुकीनं वर्कटर देऊन चुकीनं पैसे केले, हे बरोबर. सफाई कामगाराचा 6 महिने पगार होत नाही असं बोललं जातं. गार्डन राहतं. मला इथं सांगायचं आहे की गार्डन आम्ही जे आश्वासनं जनतेला दिले होते त्यामध्ये प्रामुख्यानं होतं गार्डनचं. 50,000 लोकवस्तीचं आपलं शहर आहे, इथं एकही गार्डन नाही अजून, इतके वर्ष झाले. मग हे त्यांचं अपयश नाही का? त्याच्याबद्दल ते बोलणार नाहीत का की आम्ही शहरासाठी गार्डन करू शकलो नाही? आम्ही नमो उद्यानमध्ये अध्यक्ष साहेबांनी हा विषय घेतला त्यामध्ये आणि त्यामध्ये आम्ही आज गार्डन करतोय. लोक समाधानी आहेत. बेलदार फंक्शन हॉल आहे ते आम्हाला बांधायचं, त्याच्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपये प्रस्तावित केलेले आहेत. बेलदार फंक्शन हॉल पाडून त्या ठिकाणी आपण गार्डन करणार. बेलदार फंक्शन हॉल ही गार्डनसाठी आरक्षित जागा होती, हे तुम्ही समजून घ्या की शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये गार्डन होतं, तिथं आम्ही गार्डन करतो आणि बेलदार फंक्शन हॉल सुद्धा आम्ही करतो. सफाई कामगाराचा 6 महिने पगार दिला जात नाही असं बोललं जातं. हा मुद्दा प्रशासनाचा होता, प्रशासनाच्या काळाचा होता. आम्ही जेव्हा आलो 3 महिन्याची पगार दिली आणि आता रुटीनमध्ये दुसरे आम्ही 114 माणसं लावले आणि 114 माणसं लावून 1 महिना झाला आणि याच्या अगोदर प्रशासनाचा काळ होता, त्या काळाची आम्ही 3 महिन्याची पगार दिली. अजून एक मी महत्त्वाचं सांगेल की आम्ही प्रशासकीय सुधार अध्यक्ष साहेबांनी जे आहे घेतलंय ह्याच्यामध्ये आम्ही बायोमॅट्रिक्स केलेले की कर्मचाऱ्यांना आहे 9:30 ते 6 पर्यंत त्यांना थंब एंट्री त्यामध्ये दिलेली आहे. प्रशासकीय सुधार चालू, PTRC वरती रजिस्टर वगैरे जीर्ण झालेले होते, त्याचं सुद्धा आम्ही डिजिटलायझेशन करतोय. बांधकाम विभागामध्ये आज कोणी NL आउटसाठी ॲप्लिकेशन देऊ शकता, ओपन टू ऑल आहे. मग एक प्रकारे सर्वच बाजूने आम्ही पाथरी शहरातील नागरिकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. जनता समाधानी आहे, यांचा विरोध हा कायमच राहणार आहे हे सुद्धा जनतेला माहिती. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी विकासाला प्राधान्य द्यावं, एवढं त्यांनी धन्यवाद.